भयकथा अपूर्ण इच्छा जी प्रत्येक पौर्णिमेला जागी होते. पौर्णिमेची रात्र होती. गावाच्या बाहेरचं एक जुनं ओसाड घर अनेक वर्षांपासून बंद होतं. लोक म्हणायचे, पौर्णिमेला त्या घरातून एका स्त्रीचं रडणं ऐकू येतं, कारण तिची एक इच्छा कधीच पूर्ण झाली नाही. ही गोष्ट खोटी समजून रोहन आणि त्याचे मित्र त्या घरात गेले. रात्री 12 वाजताच घरातील जुनं घड्याळ आपोआप वाजलं. ठण ठण ठण. अचानक सर्व दिवे बंद झाले. थंड वारा सुटला. भिंतीवर रक्ताने लिहिलेलं दिसलं, माझी इच्छा पूर्ण करा. मित्र घाबरून पळाले. पण रोहनच्या पायाला कोणीतरी पकडलं. त्याने खाली पाहिलं. एक फिकट चेहऱ्याची स्त्री, पांढऱ्या साडीत, काळे लांब केस चेहऱ्यावर पडलेले. तिचे डोळे पूर्ण पांढरे होते. ती हळू आवाजात म्हणाली, माझं मूल मला परत दे. रोहन किंचाळला. पण पुढच्याच क्षणी ती सावली गायब झाली. दुसऱ्या दिवशी गावक्यांनी सांगितलं की अनेक वर्षांपूर्वी त्या घरात एका गर्भवती स्त्रीचा विश्वासघात करून खून करण्यात आला होता. तिचं बाळही तिच्यासोबतच मरण पावलं. आणि तेव्हापासून प्रत्येक पौर्णिमेला ती तिच्या बाळाला शोधत परत येते. रोहनने ते ऐकून गाव कायमचं सोडलं. पण पुढील पौर्णिमेला त्याच्या नवीन घराच्या दारावर रात्री 12 वाजता 3 टकटक झाल्या. टक टक टक. दाराखालून एक चुरगळलेला कागद आत सरकला. त्यावर रक्ताने लिहिलं होतं, तू पळालास, पण माझी अपूर्ण इच्छा अजूनही तुझ्यासोबत आहे. त्या रात्रीनंतर रोहन पुन्हा कधीच दिसला नाही. आणि म्हणतात, प्रत्येक पौर्णिमेला अजूनही कोणीतरी त्या दारावर 3 वेळा टकटक करतं.